आषाढी एकादशी निमित्त इचलकरंजीतील गावभाग आणि थोरात चौक येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळली। पहाटे अभिषेक, काकड आरती आणि विविध धार्मिक विधींनी मंदिर परिसर भक्तिमय झाला। विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। पहाटे मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणींची विधिवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला। त्यानंतर काकड आरती संपन्न झाली। दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिराबाहेर रांगा लावल्या होत्या। त्यामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, बालचिमूसह वारकरी मोठ्या भक्तिभावाने उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले। थोरात चौक येथे आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विना टाळांच्या गजरात पांडुरंगाचे दर्शन घेतले। आषाढी एकादशीचे औचित्य साधत मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विठ्ठलाच्या चरणी नम्र होऊन भाविकांनी सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। वारकरी संप्रदायातील अनेक भाविक टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात मंदिरात दाखल झाले होते। संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावभाग आणि थोरात चौक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे इचलकरंजीत पंढरीची अनुभूती मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्की फॉलो करा।